गुड मॉर्निंग. फायनली ज्या दिवसाची वाट बघत नव्हतो तो दिवस आला, परतीचा. आज जवळजवळ 25 दिवस झाले आम्हाला गावी येऊन. खरंच गावचे दिवस हे आमच्यासाठी गोल्डन डेज असतात. यावेळी आम्ही पहिल्यांदा गावी दिवाळी सेलिब्रेट केली. घराला नवीन कलर केला, कबड बनवलं, टीव्ही घेतला, इन्व्हर्टर लावला, वॉशिंग मशीन, गिझर, बेसिक लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं. तुम्ही सगळ्यांनी सजेस्ट केलं होतं की गावी सेटल व्हा, त्यावर सुद्धा विचार केला. पण एक बेसिक अमाऊंट हातात हवी आहे. ती जमा झाली की नक्की पूर्णपणे गावी सेटल होऊ. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहिलं तर लवकरच तो पण टप्पा पार होईल. आई पप्पा, दादा, घराला, ऑस्टिन बगीरा, सँडी सगळ्यांना टाटा बाय बाय करत आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. वाटेत कासारडेमध्ये आम्ही निकिताचा भाऊच्या घरी गेलो. काका काकींनी आमचं छान वेलकम केलं. कासारडे गावात ताटमवाडीमध्ये साटमांच्या घरी तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. काकांनी आम्हाला होम टूर दिली. खूपच छान घर आहे यांचं. काकींनी खूपच टेस्टी घावणे आणि चटणी बनवली होती. मनसोक्त घावणे खाऊन आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो. यावेळी आम्ही जुन्या गोवा मुंबई हायवेने मुंबईला चाललो आहोत. मध्ये मध्ये रोडची कामं चालू आहेत. ऑलमोस्ट 80% रोड रेडी झाले आहेत. बाकी 20% रोडचं काम पण लवकरच होईल. जसे जसे मुंबईच्या दिशेने येत होतो तसं तसं हवेतला बदल जाणवत होता. रोडवर गाड्यांची वर्दळ वाढत होती. महिन्याभराने ट्रॅफिकला बघून जरा वेगळंच वाटलं. पण हळूहळू आम्ही या गोष्टीला ॲडप्ट करू. आम्ही गावावरून जी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आलो आहोत त्याने मुंबईला जोमाने काम करू. फायनली मुंबईला सुखरूप पोहोचलो. तुम्हा सगळ्यांचे खूप आभार. आमच्या सगळ्या व्हिडिओजवर खूप प्रेम दिलं. आमच्या इतर व्हिडिओजवर पण असंच प्रेम कराल याची मला खात्री आहे. तुम्हाला आमची लाईफ जर्नी आमच्यासोबत एन्जॉय करायची असेल तर मला फॉलो करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.